राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडालाय। मराठी माणसासाठी एकत्र आलेले ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली संयुक्त सभा दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानावर पार पडेल। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली आहे, परंतु रविवारची सभा ही मुंबईतील पहिली सभा असल्यानं ही सभा महत्त्वाची मानली जाते। या सभेची तयारी कशी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। महापालिकेच्या निवडणुका 15 तारखेला पार पडणार आहेत। याच दृष्टिकोनातून दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केलेली आहे, सभा घेतल्या जात आहेत। तसंच जर पाहिलं तर शाखा भेटी देखील मोठ्या प्रमाणावर दोन्ही बंधूंकडून दिल्या जात आहेत। याच शाखा भेटी दरम्यान जी दोन्ही बंधूंची संयुक्त सभा पार पडणार आहे त्याचंच निमंत्रण देखील या शाखा भेटी दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसैनिकांना तसंच शिवसैनिकांना दिलेलंच आहे। मुंबईकरांना देखील या सभेचं आमंत्रण दिलेलं आहे। ही सभा जी रविवारी पार पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील ही सभा पार पडणार आहे। या सभेची सध्या तयारी सुरू आहे, जय्यत अशी तयारी आपल्याला पाहायला मिळते। स्टेजची उभारणी देखील करण्यात येत आहे। या स्टेजवरती उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सोबतच दोन्ही पक्षाचे आमदार खासदार तसेच प्रमुख नेते या ठिकाणी विराजमान असणार आहेत। हा भव्य असा स्टेज उभारण्यात येत आहे। या स्टेजवरती जवळपास 100 जणांच्या आसनाची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसंच जर मागच्या बाजूला पाहिलं तर इथे एलईडी स्क्रीन देखील लावण्यात येईल आणि त्या एलईडी स्क्रीनवरती जसं की ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा आहे, परंतु जाहीरनाम्याच्या वेळी जसं सांगण्यात आलेलं होतं की शिवशक्तीचा हा जाहीरनामा आहे, तसंच ही सभा देखील शिवशक्तीची आहे असं म्हटलं जातंय। या सभेची तयारी जर आपण पाहिली तर लाईट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काम जे आहे ते सध्या जोरात जय्यत अशी तयारी सुरू आहे। याच शिवाजी पार्क येथे याच मैदानावरती उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडत असतो। तर याच शिवाजी पार्क येथे आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याचा मेळावा पार पडत असतो। परंतु जी उद्याची सभा रविवारची सभा असणार आहे ती संयुक्त अशी दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र सभा असणार आहे। खरं तर कालच्या दिवशी देखील नाशिकमध्ये सभा पार पडलेली होती, दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र संयुक्त अशी सभा होती। या सभेला रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी पाहायला मिळाली होती। याच ठिकाणी जी सभा पार पडणार आहे आसनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे। जवळपास ज्या खुर्च्या आपल्याला दिसत आहेत त्या 35,000 खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जे कोणी या सभेसाठी इथे येथील त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून ही आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर मुंबईकर शिवसैनिक तसंच महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी सभेसाठी दाखल होतील असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। पक्षाकडून याबद्दल म्हटलं जातंय की जशी कालची सभा होती ती रेकॉर्ड ब्रेक सभा होती, तशीच जी उद्याची सभा असणार आहे ती देखील रेकॉर्ड ब्रेक सभा असणार आहे। मुख्यतः दोन्ही ठाकरे बंधूंकडून नेमकं या सभेदरम्यान काय म्हटलं जातंय, भाषणाद्वारे नेमकं काय संबोधित केलं जातंय, कोणावरती आरोप केला जातोय, तसंच कोणादरम्यान कोणाबद्दल स्तुती केली जाते, हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईकरांना या दरम्यान सभेदरम्यान काय आवाहन केलं जातंय, मुंबईकरांबद्दल काय म्हटलं जातंय, या सभेची आतुरता सर्वच मुंबईकरांना शिवसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना आहेच। उद्या या दिवशी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह स्नेहा जाधव, LS मराठी, मुंबई।